पासून संपूर्ण राज्यात संततधार पाऊस सुरू आहे। शेती आणि पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा तात्कालिक नाही किंवा लाक्षणिक स्वरूपाचा नाही। गेल्या 70 वर्षापासून शेतकऱ्यांचा प्रश्न सातत्याने समोर येतो आहे। मात्र सरकार कुठलंही असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायला कुणीही तयार नाही। दररोज 3 शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत। सरासरी दररोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। मात्र अशा स्थितीमध्ये सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी किंवा काल पालकमंत्री आमच्या जिल्ह्यामध्ये आले, ते काळजी घेत होते शेतकऱ्यांची पिकं पाहताना की त्यांच्या पांढऱ्या कपड्याला कुठेतरी चिखलाचा डाग पडू नये। सरकार घोषणा करतं की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र शेतकऱ्यांचे पाठ मोडायची वेळ आली तरी कुठलंच सरकार या शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाही। आज केवळ शेतीचा आणि शेतकऱ्यांचाच प्रश्न नाही तर अनेक विविध प्रश्न आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, जातीय जनगणनेचा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न उजागर होत असताना वेगवेगळी वक्तव्य करून सरकार आणि सरकारचे मंत्री हे प्रसार माध्यमांचं लक्ष केवळ विचलित करत आहेत आणि कुठले तरी दाढीवाले बाबा उभे करून कधी मराठा विरुद्ध धनगर, कधी मराठा विरुद्ध वंजारी, कधी मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष, जातीय तेढ निर्माण करण्याचा सातत्याने या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होतो आहे। आणि या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड इथे झांज आणि टाळ्या थाळ्या वाजवून सरकारचं लक्ष या आंदोलनाकडे वेधत आहे। आमच्या मागण्यांची दखल जय जिजाऊ, जय जिजाऊ।